नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमची माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाच्या आनंदाच्या जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 2 मार्च म्हणजे उद्या सोमवारी आलेली आहे होळी. दरवर्षी फाल्गुन महिन्यातला पौर्णिमाला होळी हा सण साजरी केला जातं. तर 2 मार्चला हुताशनी पौर्णिमा आहे आणि या दिवशी होळी हा सण साजरी केला जाणार आहे. तर पहा, या हुताशनी पौर्णिमाचा प्रारंभ 2 मार्चला संध्याकाळी 5:55 सुरू होणार आहे आणि या पौर्णिमाच्या समाप्ती 3 मार्चला संध्याकाळी 5:07 होणार आहे. म्हणजेच काहीतरी फाल्गुन पौर्णिमा म्हणजे हुताशनी पौर्णिमा, जिला आपण होळी पौर्णिमा म्हणतो. तर ती 2 मार्च 2026 वार सोमवारी असणार आहे आणि ह्याच दिवशी आपल्याला होळी पेटवायच्या आहे. होळी प्रज्वलित केलं जाणार आहे. तसेच 3 मार्चला ग्रस्त दिन चंद्रग्रहण आहे आणि चंद्रग्रहण तसंच प्रदोष काळ सुरू होण्यापूर्वी पौर्णिमा समाप्ती होत आहे. म्हणून धर्मसिंधू या ग्रंथामधल्या वाचनानुसार होळीचे दहन म्हणजे होळी हा 2 मार्चला संध्याकाळी असणार आहे आणि 3 मार्चला धुलीवंदन असणार आहे आणि याच दिवशी वर्षातला पहिला चंद्रग्रहण सुद्धा असणार आहे. हे चंद्रग्रहण आपल्या संपूर्ण भारतामध्ये दिसणार आहे. यामुळे चंद्रग्रहणाचा नियम वेद जे आहेत तसेच सूतक काळ हा सुद्धा आपल्याला पाळावे लागणार आहे. होळी हा सण आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. होळी या सणाच्या फक्त हिंदू धर्मातच महत्त्व नाही तर ज्योतिषशास्त्रामध्ये सुद्धा हा सण खूप महत्त्वाचा असतं. होळी दहन म्हणजे मनुष्याला आपल्या मनातल्या वाईट विचारांना होळीप्रमाणे अगदी जळून राख करावे या गोष्टीचा प्रतीक आहे. होळीचा अर्थ केवळ लाकडा जळणे नाही तर आपल्या मनातला लाभ, क्रोध, अहंकार आणि व्यसन यासारखा वाईट प्रवृत्ती अग्निसाक्षी नष्ट करणं असाही होतं आणि म्हणून हा सण आपण वाईटावर चांगल्याची मत म्हणून साजरी केलं असतं. या दिवशी आपल्यामध्ये असणारी नकारात्मक वाईट गोष्टी जे आहेत तर ते आपण होळीच्या अग्नीमध्ये जाळून टाकत असतो आणि चांगले गुण जे आहेत तर ते अंगी बगळत असतं आणि म्हणून हा सण जे आहे तर ते साजरी केलं जातं. तसेच या सणामध्ये अनेक धार्मिक कथा सुद्धा सांगितल्या जातात. धार्मिक दृष्टीने होळीचा दिवस हा खूप महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलेली काही महत्त्वाचे नियम आहेत जे आपल्याला होळीच्या दिवशी पाळायचे आहेत. तर होळीच्या दिवशी तुमच्याकडे कोणीही कितीही मागितलं तरी आपल्याला या 3 वस्तू कोणालाही द्यायच्या नाही आणि 99% लोकांना हा गोष्ट अजूनही माहिती नाही. जर आपण या होळीच्या पवित्र दिवशी आपल्या घरातल्या या 3 वस्तू कोणाला दिलं तर लक्ष्मी साथ सोडून जाईल, घरात दरिद्र गरीब होईल, कुटुंबामध्ये आर्थिक समस्या येऊ लागतील, घरात भांडणे आजारपणे हे सुद्धा येईल. तर असे कोणती 3 वस्तू आहेत ह्या आपल्याला होळीच्या दिवस कोणालाही द्यायच्या नाही. याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याच्या नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाय बटनवर देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या वस्तू आहे ते सांगणार आहे. तर या वस्तू आपल्याला होळीच्या दिवशी आपण धुलीवंदनाच्या दिवशी या दोन्ही दिवशी कोणालाही द्यायच्या नाही. 2 मार्चला होळी आहे आणि 3 मार्चला धुलीवंदन असणार आहे. तर या दोन्ही दिवस हे जे काही नियम
मी तुम्हाला सांगणार आहे तर ते तुम्हाला पाळायचे आहे. होळी हा जो सण आहे तर हा सण आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण मानलं जातं. या पवित्र दिवशी आपण वाईट गोष्टीचा त्याग करण्यासाठी होळी पेटवत असतो. मंदिरासमोर सुद्धा होळी पेटवली जातं, गल्लीमध्ये सुद्धा होळी पेटवली जाते आणि त्या होळीमध्ये काही प्रकारच्या वस्तूसुद्धा अर्पण केल्या जातात. म्हणजेच काय वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या आयुष्यातनं या दिवशी त्या होळीच्या अग्नीमध्ये जाळून टाकल्या जातात. आणि याच दिवशी जर आपण काही वस्तू जर इतरांना दिला किंवा काही वस्तू जर आपण दान केलं तर त्याच्या वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागते असतो. बरेच वेळ आपण असा म्हणतो असतो की पहा की मी भरपूर कष्ट मेहनत करतो परंतु माझ्या कष्टाला योग्य ते फळच मिळत नाही किंवा माझ्याकडे पैसेच टिकत नाही. अशा वेळी काय होतं की जेव्हा विशेष तिथी असतं ना तर त्या तिथीवर आपल्याकडून काही छोट्या मोठ्या चूक जे आहेत तर ते न कळत होत असतात आणि म्हणूनच आपल्याकडे लक्ष्मी स्थिर राहत नाही. लक्ष्मी आपली साथ सोडून जाते. घरात गरिबी दारिद्र्य जे आहेत तर ते येऊ लागतील आणि आपल्याला सुद्धा अनेक समस्या सामना करावे लागतील असतो. आणि म्हणूनच ज्योतिषशास्त्रामध्ये असे काही वस्तू सांगितल्या गेल्या आहे ज्या आपल्याला होळीच्या दिवशी चुकूनही कोणालाही द्यायच्या नाही. अगदी तुमची सख्खा भाऊ असेल तर सुद्धा तुम्हाला या जे वस्तू सांगणार आहे ते द्यायच्या नाही. तर ह्याच वाईट परिणाम जे आहेत तर ते तुम्हाला स्वतः भोगावे लागतात. त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे होळीच्या दिवशी चुकूनही कोणालाही पैसे उधार देऊ नका आणि कोणाकडूनही तुम्ही उधार पैसे घेऊ नका. ज्योतिषशास्त्रामध्ये असे म्हटलं गेलं आहे की जे कोणी या होळीच्या दिवशी इतरांकडून पैसे घेतं किंवा कर्ज घेतं त्यांना घरी येणारे आशीर्वाद जे आहेत तर ते थांबवतात आणि त्या घरातून लक्ष्मी ही कायमची काढत पाय घेत असते. आणि म्हणून या दिवशी चुकूनही तुम्ही कर्ज घेऊ नका. तुमची पैसेही तुम्ही कोणाला देऊ नका आणि कोणाकडूनही तुम्ही उसने पैसे सुद्धा घेऊ नका. आता तुम्ही म्हणाल की या दिवशी हुताशिनी पौर्णिमा आहे त्यामुळे अनेक वस्तू जे आहेत तर ते खरेदी केल्या जातात. तर बघा, जेव्हा तुम्ही इतरांकडून वस्तू खरेदी करतात ना तेव्हा आपण त्या बदल पैसे देत असतो. म्हणून तुम्ही वस्तू जे आहेत तर ते खरेदी करू शकता. फक्त पैसे जे आहेत तर ते उसने कोणाला घ्यायचे नाही आणि कोणाकडून बी द्यायचे नाही, घ्यायचे बी नाही, द्यायचेही नाही. तर ही सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर ते तुम्हाला पाळायचे आहे. जर या दिवशी आपण उसने पैसे घेतल्या किंवा उसने पैसे दिला तर आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक गोष्टीचा परिणाम होत असतो आणि जेव्हा हे पैसे आपण समोरच्या व्यक्तीला उसने देतात तेव्हा त्या व्यक्तीला सुद्धा गरिबाला सामोरी जावं लागते असे धार्मिक मान्यता आहे. तसे देवी लक्ष्मी क्रोप होती आणि लक्ष्मी आपली घर सोडून निघून जाते. यानंतर पुढच्या वस्तू आहेत ते म्हणजे लग्नाच्या वस्तू. ज्योतिषशास्त्रानुसार होळी दहनाच्या दिवशी विवाहित महिलांना आपल्या लग्नातल्या इतर वस्तू जे असतात ना जसे की स्त्रियांच्या दागिने असतील किंवा इतर काही लग्नातल्या मौल्यवान वस्तू असतील तर ते कोणतेही बाहेरच्या स्त्री तुम्ही देऊ नका किंवा वस्तूला दान सुद्धा तुम्ही करू नका. या वस्तू जर आपण बाहेरच्या एखादी स्त्रीला वापरायला दिलं तर ते पतीसाठी खूप हानिकारक मानलं जातं. तसेच पतीच्या कुंडलीतला शुक्रग्रह हा सुद्धा कमवत होतं आणि शुक्रग्रह हा धन संबंधित मानलं जातं. यामुळे या दिवशी स्त्रियांना आपली दागिने मौल्यवान वस्तू जे आहेत तर ते इतर सुवासिनीला स्त्री अजिबात देऊ नका. दानाच्या नाही तर वापरायला सुद्धा द्यायच्या नाही. यामुळे आपल्या पतीच्या प्रगती हे खुंटत
चालतं. यामुळे ही एक चूक महिलांनो अजिबात करायचं नाही. त्याच्याबरोबर या होळीच्या दिवशी आपल्याला मीठ जो आहे तर ते कोणालाही द्यायचं नाही. बरेच वेळा आपल्या शेजारी आजूबाजूला हे काही लोक असतात ना, त्यांना घरातला मीठ संपलं की ते आपल्याकडून वाटी घेऊन मीठ मागायला येतात. मीठ जे आहे तर ते लक्ष्मी प्रतीक मानलं जातं आणि पौर्णिमा हा दिवस लक्ष्मीला समर्पित आणि तर जर आपण ह्या होळीच्या दिवशी आपल्या घरातल्या मीठ हे कोणाला उसने दिलं तर आपल्या घरातला लक्ष्मी हे आपण त्यांची घरी पाठवली असं मानलं जातं. आणि म्हणूनच या दिवशी मिठाच्या दान जे आहे तर ते अजिबात करायचं नाही. जर तुमच्याकडे कोणी मीठ मागायला आले तर सरळ सांगायचे, मी आजच्या दिवशी कोणालाही मीठ उसने देत नाही. यामुळे मिठाच्या दान ह्या दिवशी अजिबात करू नका. उसने सुद्धा कोणालाही देऊ नका. त्यांच्याबरोबर या दिवशी तुम्हाला तुमच्या ज्या घरातली साखर जी आहे तर ती सुद्धा कोणाला द्यायचं नाही. जर या होळीच्या पवित्र दिवशी आपण साखर इतरांना उसने दिलं किंवा साखर दान केलं तर शुक्र ग्रह जे आहेत तर ते कमकत होत असतो. प्रभाव जे आहे तर ते कमजोर होतो आणि शुक्र ग्रह जे असतो ना ते आनंद आणि समृद्धीच्या संबंधित आहे. ह्याचा प्रभाव जर कमी झाला आपल्या कुंडलीमधला तर जीवनातल्या अनेक समस्या येत असतात. तसेच आर्थिक अडचणी सुद्धा येत असतात. ज्यामुळे चुकूनही ह्या दिवशी महिलांनो आपल्या शेजाऱ्यांना साखर जी आहे तर ती तुम्ही देऊ नका. तर एक महत्त्वाच्या गोष्टी सुद्धा तुम्हाला आवर्जून लक्षात घ्यायच्या आहे. तसेच या दिवशी तुम्हाला पांढऱ्या रंगाच्या वस्तू जसे की दूध असेल, दही असेल तर या वस्तू आहे ना त्या सुद्धा इतरांना देऊ नका. या वस्तू लक्ष्मी स्वरूप असतात आणि लक्ष्मीला आपल्या घरात टिकून ठेवायच्या असेल तर या दोन वस्तू तुम्हाला होळीच्या दिवशी आणि धुलिवंदनाच्या दिवशी सुद्धा कोणाला द्यायच्या नाही. तसेच या दिवशी आपल्या घरातल्या झाडू हा सुद्धा बाहेरच्या कोणालाही व्यक्तीला देऊ नका. बरेच वेळी असं होतं की आपल्या शेजारी जे कोणी राहत नाही त्यांची झाडू कधी सापडत नाही आणि अशा वेळी ते आपल्याकडून 5 मिनिटासाठी झाडू मागतात. अशा वेळी सहज आपण आपल्या घरातली झाडू काढून त्यांना देत असतो. परंतु हे ज्योतिषशास्त्र अनुसार पूर्णपणे चुकीचे आहे. झाडूला लक्ष्मी म्हटलं जातं. दिवाळीच्या दिवशी आपण झाडूला लक्ष्मी म्हणून पूजा करत असतो आणि हीच लक्ष्मी जर आपल्या इतरांना दिली तर लक्ष्मी आपल्या घर सोडून कायमची निघून जाते आणि घरात दारिद्र्य लक्ष्मी येत असते. म्हणूनच या दिवशी चुकून सुद्धा आपल्या घरातली झाडू जे आहेत तर ते कोणालाही द्यायचे नाही. तर हा काही महत्त्वाच्या वस्तू आहेत ज्या आपल्याला होळीच्या दिवशी आणि धुलिवंदनाच्या दिवशी म्हणजे 2 मार्चला आणि 3 मार्चला या दोन्ही दिवस कोणालाही द्यायच्या नाही. आणि जर कळत नकळत या वस्तू जर तुम्ही कोणाला दिलं तर ह्याचा वाईट परिणाम हे सुद्धा तुम्हाला भोगावे लागू शकतात. याच्याबरोबर या होळीच्या दिवशी बघा तुम्हाला चुकूनही रंगाच्या कपडे जे आहेत तर ते परिधान करायचे नाही. कारण या होळीच्या दिवशी नकारात्मक शक्तीचा भाव जे असतो ना ते खूप जास्ती असतो आणि काळा रंग जे आहे असतो ना ते नकारात्मक ऊर्जा खूप जास्ती प्रमाणामध्ये आकर्षित करत असतो आणि म्हणूनच तुम्हाला काळा रंगाच्या कपडे या दिवशी परिधान करायचे नाही. अगदी घरातली लहान मुलापासून ते मोठेपर्यंत सर्वांनी या दिवशी हा नियम जे आहेत तर ते पाळायचं आहे. याच्यासोबतच या दिवशी पांढऱ्या रंगाची कपडे सुद्धा परिधान करू नये. तुम्ही लाल, पिवळा, हिरवा, निळा, जांभळा किंवा गुलाबी या रंगाच्या कपडे जे आहेत तर ते परिधान करू शकता. परंतु हे 2 रंग तुम्हाला परिपूर्ण वर्ज्य करायचे आहे. याच्याबरोबर या दिवशी स्त्रियांना होळीच्या पूजा करताना किंवा होळी दहन करताना तुम्हाला चुकूनही आपल्या केस जे आहेत तर ते मोकळ्या ठेवायच्या नाही किंवा आपल्या डोका जे आहेत तर ते तुम्हाला झाकून घ्यायचे आहेत. म्हणजे उघड्या डोके तुम्हाला होळीच्या पूजा करायची नाही. जर आपण मोकळ्या केसांनी किंवा उघड्या डोक्याने जर होळीच्या पूजा केली तर
नकारात्मक शक्तीची प्रभाव हा आपल्यावरती खूप जास्ती पडत असतो आणि हा नियम फक्त स्त्रियांनाच नाही तर पुरुषांना सुद्धा पाळायचे आहे. पुरुष सुद्धा होळी दहन करत असताना तर अशा वेळी पुरुषांनी सुद्धा आपल्या डोक्यावर टोपी घालायची आहे किंवा रुमाल तरी तुम्हाला घ्यायचे आहे. ह्याच्याबरोबर बघा आपण जर पौर्णिमाच्या सत्यनारायण पूजा सुद्धा करत असतो. आता बरेच जणांना प्रश्न निर्माण झालेले आहे की ही सत्यनारायण पूजा की नक्की कधी करावे. तर सत्यनारायण पूजा सुद्धा तुम्हाला 2 मार्चला सोमवारी संध्याकाळी करायचे आहे. 6 नंतर तुम्ही बघा या दिवशी सत्यनारायण पूजा करू शकता. तसेच होळी दहन सुद्धा तुम्ही 6 नंतरच करू शकता. होळी दहनाच्या जे शुभ मुहूर्त असणार आहे तर ते 6 वाजल्यापासून ते 8:30 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त आहे. तर या वेळामध्ये तुम्ही होळी दहन करू शकता आणि सत्यनारायण पूजा सुद्धा तुम्ही या दिवशी करायच्या आहेत. ह्या 3 मार्चला धुलीवंदन आहे. या दिवशी आपल्याला होळीच्या दहन किंवा सत्यनारायण पूजा करता येणार नाही कारण पौर्णिमाच्या समाप्ती हा 3 मार्चला सायंकाळी 5:07 नंतर होणार आहे. यामुळे आपल्याला या दोन्ही गोष्टी जे आहेत तर ते 2 मार्चला करायच्या आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाच्या माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायच्या होता. व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया अशाच एक पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.